नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज थोडा वेळ होता, चांगला फ्री होतो, तर बोललो एक दोन विषय आहेत माझ्याकडे, बोलूया जे की सर्वसामान्य पब्लिकशी रिलेटेड आहेत, सर्वसामान्य नागरिकांशी रिलेटेड आहेत मित्रांनो. तुम्ही न्यूज चॅनल बघत असाल, काही न्यूज आर्टिकल्स बघत असाल, यूट्यूबमध्ये बघत असाल, तुम्ही कधी ऐकलं असेल की ऑनलाईन फ्रॉड जे चालले आहेत या समाजामध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये, विलेजमध्ये, आज बोलू त्याच्यावरती काहीतरी बोलूया. मी पण एक छोटासा अनुभव घेतला, तर त्याविषयी थोडंसं तुम्हाला सर्व खुलासा करतो आज. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व, बरे ना? तर आजचा विषय थोडासा मजेशीर आहे, तर सांगतो मी तुम्हाला काय. मित्रांनो, ऑनलाईन होणारे जे क्राईम्स आहे समाजामधले, याच्यावरती महाराष्ट्र शासन, आपल्या भारत सरकार आणि मुंबई पोलीस किंवा या देशातील पोलिसांची एक्झॅक्टली भूमिका काय आहे, सायबर क्राईम्स वगैरे, हे अजूनपर्यंत मला कळलेलं नाही आहे. कारण एखादा विक्टीम ज्याच्यावर काहीतरी कोणती चुकीची घटना झालेली असते, जेव्हा तो न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातो किंवा त्या संबंधित प्रशासनाकडे जातो, तर त्याचं जे नुकसान झालेलं असतं ते कदाचित थोडी कमी जास्तीमध्ये असू शकतं, कोणाचं लाखांमध्ये असेल, कोणाचं हजारांमध्ये असेल. तर तेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सायबर क्राईममध्ये जास्त एंटरटेन केलं जात नाही किंवा त्यांची तक्रार देखील त्या पद्धतीने घेतली जात नाही आणि दखलही घेतली जात नाही त्यांची मित्रांनो. उलट त्यांना अशा पद्धतीचं सांगावा येतो की या फार छोट्या अमाऊंट्स आहेत, फार मोठमोठ्या गोष्टी घडामोडी घडतात, करोडो रुपयांच्या स्कॅम्स होत असतात, तर तुम्ही एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला वेळ नाही असंही सांगितलं जातं पोलीस स्टेशनमध्ये सायबर क्राईममध्ये. तर मित्रांनो, एक छोटासा अनुभव मी तुम्हाला एक माझा सांगतो. जनरली काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून तुम्ही ऐकलं असेल बाहेरच्या देशांमधून, फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलिया म्हणा, US म्हणा, मेक्सिको म्हणा, भरपूर देश आहेत, त्याच्यातून तुम्हाला काही व्हॉट्सअपवरती काही मेसेजेस येतात आणि तुमची माहिती काढलेली असते त्यांनी, फॉर एक्झाम्पल, आणि तुम्हाला जस्ट एक ते लोकं तुमच्याशी संवाद साधतात. संवाद साधताना तुम्हाला ते सांगतात की माझ्याकडे एक बिझनेस प्रपोजल आहे, तुम्ही याच्यामधून ऑनलाईन पैसा कमवू शकता, ऑनलाईन मनी मेकिंग म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी मी ऐकत होतो. तर असे मेसेज मलाही आले 2-3 वेळ. तेव्हा मी थोडंसं इग्नोर केलं त्या गोष्टींना, पण बोललो बघूया की नेमकं काय आहे, कशा पद्धतीने फसवणूक आपली ते करू शकतात. तर कोणाचं नाव घेत नाही, कोणती एक लेडीज होती जी की मेक्सिको सिटीमधून होती. तिने मला जस्ट मेसेज केला, तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत का? तर पैसे कमवणं कोणाला आवडत नाही मित्रांनो, सर्वांनाच आवडतं आणि हाच त्यांचा एक ट्रॅप असतो, ऑनलाईन मेकिंग ट्रॅप असतो. ते तुमच्याशी फार गोड गोड बोलतात आणि त्यांनी मला एक ऑनलाईन कामाचं एक पद्धत सांगितली जनरली. तर त्यांनी मला एक मेसेज केला आणि त्यांनी विचारलं की तुम्ही टेलिग्रामवरती आहात का? तर मी म्हटलं येस, मी टेलिग्रामवरती आहे. तर त्यांनी मला एक लिंक पाठवली टेलिग्रामची आणि ती मी जॉईन केली. फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये जवळजवळ 129-130 मेंबर असतील. त्याच्यामध्ये ॲडमिन्स होते 4-5, कोणी ओनर्स होतं. तर त्यांची पद्धत काय होती मित्रांनो बघायला गेलं तर, त्यांचं काम होतं की तुम्हाला काही गुगल मॅपवरती एक कोणत्या तरी हॉटेलचं नाव देणार, ते तुम्ही सर्च करायचं आणि त्याच्यावरती एक रिव्ह्यूज टाकायची, तुम्ही त्यांना रेटिंग द्यायचं आणि त्याप्रकारे मग तुम्ही ती टास्क कंप्लीट केला. इट्स कॉल्ड असाइनमेंट, ते असाइनमेंट म्हणतात याला. जर हा टास्क तुम्ही कंप्लीट केला तर ते तुम्हाला काही सर्टन अमाऊंट रुपीज तुम्हाला पेटीएम म्हणा तुमच्या अकाउंटमध्ये पाठवून देतात. या पद्धतीने ते तुम्हाला 2-3 वेळ असं ट्रान्झॅक्शन अमाऊंट पाठवून देतात. पण याच्यामध्ये आपल्याला जर चटक लागली त्या गोष्टींची, तर त्यांनी काही स्ट्रॅटेजीज क्रिएट केलेल्या आहेत. समजा 2-3 अमाऊंट तुम्ही 2-3 रिव्ह्यूज दिल्यानंतर तुमचं पेमेंट येतंही आणि तुम्हाला वाटतं की इझी इन्कम आहे आणि तुम्ही तो मिळवू शकता मित्रांनो. तर तसं नाही आहे. तर याच्यातच त्यांचा एक ट्रॅप गेम होता. ज्या लोकांशी मी कनेक्ट झालो, ज्या ऑनलाईन मेकिंग करून देतात त्या लोकांशी. तर मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, त्यांनी एक स्ट्रॅटेजी ठेवली. प्रत्येक 2-3 असाइनमेंटनंतर
ते लोक बघायला गेलं तर एकच स्कीम्स आणतात. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही 2,000 भरा, मग तुम्हाला त्याचे 2,800 भेटतील. मग त्याच्यानंतर 5,000 भरा, मग 5,000चे 7,000 होतील. मग तुम्ही 9,000 भरा, त्याचे 12,000 होतील. तुम्ही 15,000 भरा, त्याचे 20,000 होतील. आणि तुम्ही जर अशी अमाऊंट वाढत वाढत जाते आणि त्यांच्या त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण हळूहळू लपटत जातो. 3 असाइनमेंट कंप्लीट केल्यानंतर त्यांचं एक स्ट्रॅटेजी ठरलेली असते. जर तुम्ही ती मनी त्यांना जर पाठवली नाही, म्हणजे त्यातला एक फर्स्ट स्लॅब झाला. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण, 2,000 रुपये त्यांना पाठवले नाहीत, तर ते तुम्हाला ते तिकडून डिस्क्वालिफाय करतात आणि तुम्हाला त्या ग्रुपमधून रिमूव्ह करून टाकतात. काही लोक याच गोष्टींमध्ये फसतात आणि हे मी पाहिलं त्या ग्रुपवरती की खरंच ते काही लोकांना ती अमाऊंट देतातही. फॉर एक्झाम्पल कोणाला 2,000 रुपये कोणी सेंड केले त्यांच्या मर्चंटला, तर त्याचे 800 रुपये त्यांना एक्स्ट्रा इन्कम वाढून येतो आणि ते लोक त्या गोष्टी क्रिप्टो करन्सीजमध्ये वगैरे वापरतात मित्रांनो. तर मित्रांनो, या पद्धतीची जर तुम्हाला ती चटक लागली आणि तुम्ही त्या गोष्टींमध्ये जास्ती इन्व्हॉल्व होत गेला, तर मित्रांनो निश्चितपणे धोका आहे. तुम्हाला फायनान्शियल रिस्क होऊ शकते या मॅटरमध्ये. तर अशा पद्धतीचं जे टेलिग्रामवरती ज्या पद्धतीचे ग्रुप्स काढले जातात आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती या पद्धतीचे मेसेज दिले जातात, तर मित्रांनो यामध्ये बळी पडू नका. मी एक एज्युकेटेड पर्सन आहे. मला या सर्व गोष्टींचं टेक्निकल नॉलेज आहे, साऊंड नॉलेज आहे. मी माझं 1-2 टास्क करून मी काही पैसे काढून घेतले आणि त्यांना कळलं की हा व्यक्ती काही त्याच्यामध्ये इंटरफिअर करणार नाही, म्हणजे ते काही स्कीम्समध्ये इन्व्हॉल्व होणार नाही. त्यांना कळलं तर त्यांनी मला इझिली रिमूव्ह करून टाकलं. मी परत जॉईन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला एंटरटेन केलं नाही मित्रांनो, जिथे तुम्हाला कुठे पैसे मागितले जातात ना तुमचे हक्काचे, मेहनतीचे, तर मित्रांनो इझिली त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. थोडीशी आपली स्ट्रॅटेजी वापरा. आणि आज जे इंटरनेट युगामध्ये एवढे मोठमोठे स्कॅम्स होत आहेत ना मित्रांनो, तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे टाकाल त्याच्यामध्ये, कोणी हजारोंमध्ये टाकेल, कोणी लाखोंमध्ये टाकेल, कोणी करोडोंमध्ये टाकेल. पण मित्रांनो, जर तुम्ही प्रशासनाकडे, मुंबई पोलिसांकडे किंवा पोलीस यंत्रणांकडे जर तुम्ही या गोष्टीसाठी मदत मागायला, जेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्यावर काही चिटिंग झाली आहे, तर तेव्हा कदाचित तुम्हाला त्या लेवलची सपोर्ट भेटणार नाही आणि ते रिकव्हरी करणं फार डिफिकल्ट आहे मित्रांनो. त्यामुळे माझी फक्त तुम्हाला विनंती आहे की अशा काही मनी मेकिंग प्रोसेसमध्ये पडू नका. हे जिथे लालच देतात ना मित्रांनो, तो ट्रॅप आहे असं समजायचं. तुम्हाला जर कुठे इन्व्हेस्टच करायचं असेल तर प्रॉपर्टीज आहे, गोल्ड्स आहे, अजून बऱ्याच इन्व्हेस्टमेंट कल्पना आहेत मित्रांनो, जी की सेफर ठिकाणी, तुमचा 1 रुपयालाही धक्का लागला नाही पाहिजे अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा. हे माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे. अदरवाईज तुम्ही जर या गोष्टींमध्ये फसत गेला तर तुम्हाला कदाचित मोठा फायनान्शियल धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याची रिपेमेंट तुम्हाला होईल की नाही याची गॅरंटी नसेल मित्रांनो. मी एक छोटासा अनुभव घेतला, तर मला वाटलं की हा अनुभव शेअर केला पाहिजे. आणि माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकार, देशातील जे आपले मोदी सरकार आहे, त्यांना ज्या पद्धतीने इझिली जे ऑनलाईन चिटिंग चालत आहेत, तर याच्यावरती तुम्ही फार कडक प्रतिबंध आणले पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीने याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर निकाल लागून जे लोकांची फसवणूक झाली आहे त्यांचा पेमेंट त्यांना भेटला पाहिजे मित्रांनो. पण या प्रोसेसला वेळ लागेल. त्याच्यामुळे मित्रांनो आत्ताच शहाणे व्हा आणि अशा कोणत्याही गोष्टींमध्ये फसू नका, हीच तुम्हाला विनंती. जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.